नमस्कार मित्रांनो, मी अमित दराडे. बीड माझं मूळ गाव. माझे वडील शिक्षक आहेत. वडील शिक्षक असल्या कारणाने मी आणि माझा मोठा भाऊ दोघेही अभ्यासात चांगले होतो. भाऊ माझा MBA ग्रॅज्युएट आहे. तो पुण्यामध्ये जॉबला असतो आणि मीही ग्रॅज्युएट असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तसं बघायला गेलं तर सगळं एकदम मजेत होतं, पण बऱ्याचदा आपण सुखात असलेलं काही लोकांना खपवत नसतं. भाऊ आणि मी चांगले शिकलो होतो आणि चांगले सेटल होत होतो, पण काही लोकांना ते बघवलं नाही. 2020 मधील ही गोष्ट. मी तेव्हा BSc फर्स्ट इयरमध्ये होतो. आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. खूप वर्षांची ओळख होती त्यांच्यासोबत. लहानपणापासून नेहमी सोबत असायचो, पण त्यांचे मुलं अभ्यासात चांगले नव्हते, त्यामुळे ते कधी काही शिकले नाही. वडिलांप्रमाणे तेही छोटे मोठे काम करून उदरनिर्वाह करत होते. त्या शेजारच्या काकू नेहमी मला घोकायच्या. त्यांना माझा अभ्यास करणं नेहमी खटकायचं. मला आजही आठवतं, जानेवारी महिन्यातील एक दिवस होता. मी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता उठलो आणि ब्रश घेऊन आमच्या घरच्या गेटजवळ जाऊन दात घासत उभा होतो. दात घासून झाले आणि माझी नजर गेटजवळ पडलेल्या एका लिंबूवर गेली. त्या लिंबूमध्ये एक पिन टोचून त्यावर हळदी कुंकू टाकलेलं होतं. मला ते पाहून हसू आलं. आजकालचे लोक अंधश्रद्धा मानतात आणि या असल्या गोष्टी करतात. माझा या गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता, म्हणून मग तो लिंबू उचलला आणि घरापासून दूर फेकून दिला. याविषयी मी माझ्या घरी त्या दिवशी काहीच सांगितलं नाही. पुढे जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी माझी तब्येत बिघडली. अचानक माझा उजवा हात, मान आणि उजवीकडली पाठ दुखायला सुरुवात झाली. साधारण दुखणं आहे म्हणून मी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी दिलेल्या गोळ्या औषध घेतली, पण तरीही मला काहीच आराम पडत नव्हता. 1 महिना उलटला. खूप डॉक्टर बदलले, पण माझं दुखणं दिवसेंदिवस वाढत होतं. काही केल्याने मला आराम नव्हता वाटत. बघता बघता एप्रिल महिना आला. कॉलेजमध्ये परीक्षा होती. माझी तेव्हा तब्येत बरी नसतानाही मला अभ्यास करावा लागत होता आणि जसे जसे परीक्षा जवळ आली माझा त्रास आणखीनच वाढू लागला. मी लिहायला सुरू केलं की त्रास वाढायचा. ते दुखणं एवढं होतं की मी रडायचो, मोठमोठ्याने ओरडायचो. आई सतत माझा त्रास कमी होण्यासाठी हात दाबायची, गरम कपडा करून शेकायची, पण काही केल्यानं मला बरं नव्हतं वाटत. पुढे मी संभाजीनगरला काही दिवस उपचार घेतले, तरीही बरं वाटत नव्हतं. मग वडिलांनी मला पुण्यामधील एका न्यूरोफिजिशियनकडे घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्या मानेतील नस दबली गेली असावी अशी शंका निर्माण केली आणि मला MRI, स्पाईन आणि मेंदूचा CT स्कॅन करायला सांगितला. आम्ही त्याच दिवशी दोन्ही तपासण्या करून डॉक्टरकडे परत गेलो. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं. तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं. डॉक्टरांनी काही गोळ्या औषध दिले आणि आम्ही त्याच रात्री परत घराकडे निघालो. माझी आई खूप देवदेव करायची. मला आराम पडत नसल्याने तिने माझ्या आजीला फोन केला. घडलेला प्रकार ऐकून आजीने आईला विचारले, काही उतारा बितारा ओलांडला तर नाही ना त्याने? लक्षण बघून आजी म्हणाली, मला तर ही विनाई वाटत आहे. विनाई हा करणीचाच एक प्रकार. फोन ठेवून झाल्यावर सगळं बोलणं आईने मला सांगितलं. मला वाटतच होतं कोणीतरी काहीतरी करणी केली आहे. आई म्हणाली. माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता, पण परिस्थिती पाहता मलाही ते पटत होतं. मग मी आईला गेट समोर सापडलेल्या लिंबूबद्दल सांगितलं. आता आजीचा संशय आईला खरा वाटू लागला. आईने आजीला परत फोन लावून सगळं सांगितलं. आजीला कळताच तिने आईला आणि मला मामाच्या गावाला बोलावून घेतलं. आजी म्हणाली, इथे आमच्या गावात एक जोगतीन राहते. तिला आई जगदंबेचा साक्षात्कार झालेला आहे. ती नक्की यावर उपाय करेल. तिच्याकडे दूरदूरून लोक येतात. आजीने सांगितल्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी मामाच्या गावाला जाऊन मी, आजी आणि आई त्या जोगतिनीच्या घरी गेलो. आम्ही तिघेही तिच्या समोर बसलो. 60 वयाची होती ती. तिने कपाळभर कुंकू लावलेले होते. आमच्या पुढे तिथे आई भवानीचा फोटो लावलेला होता. त्या फोटोसमोर
एक परडी आणि कवड्याची माळ ठेवलेली होती. त्या परडी शेजारी कुंकवाने भरलेलं ताट होतं. त्यामध्ये एक सप्तधातूचे कडं होतं. ते कडं घेऊन तिने माझ्या हातात घातले आणि मला हात जमिनीवर ठेवायला सांगितला. मी तसं करताच तिने 2 लिंबू माझ्या हाताशेजारी ठेवले आणि ती हळू आवाजात पुटपुटत मंत्र म्हणत होती. मंत्राच्या शेवटी ती चल असं मोठ्याने म्हणायची. तिच्यानुसार जर ही विनाई असेल तर आपला हात चालायला लागतो. आणि तसंच झालं. ती जसजसं मंत्र म्हणत होती तसतसा माझा हात पुढे पुढे सरकत होता. सोबतच माझा हात दुखायला सुरू झाला. तिच्या मंत्रांची तीव्रता वाढत होती. तसाच मी मोठ्याने ओरडलो. आई आणि आजी खूप घाबरल्या होत्या. त्यांना माझ्या आवाजात घोगरेपणा जाणवत होता. त्या जोगतीने मग विचारलं, कोण आहेस? का छळत आहे लेकराला? तुला काय पाहिजे मला सांग, मी देते तुला. पण तुला ह्या लेकराला सोडावं लागेल. तिचे विचारून संपल्यावर त्या आत्म्याने घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं, नाही सोडणार मी याला. मला तू काढू शकणार नाहीस. हे ऐकून त्या जोगतिनीने परत काही मंत्र म्हणायला सुरू केले. तसं माझ्या शरीरातील आत्मा जास्त विचलित होत होती. ती मोठमोठ्याने ओरडायला लागली, नाही सोडणार याला मी. त्या जोगतिनीने मंत्र म्हणता म्हणता परत मोठ्या आवाजात म्हणाली, चल. आणि तसं म्हणताच ती आत्मा माझा हात ओढत मला जमिनीवर ओढत घेऊन गेली आणि मी त्या घरातील भिंतीवर जाऊन आदळलो आणि बेशुद्ध झालो. मग त्या बाईने माझ्या गळ्यात कवड्याची माळ घातली आणि माझ्या अंगावर गोमूत्र शिंपडले आणि मी शुद्धीवर आलो. मी परत जागेवर येऊन बसलो आणि देवीच्या फोटोला नमस्कार केला. त्या बाईने माझ्या हातात एक दोरा बांधला आणि म्हणाली, हा खूप हट्टी आत्मा आहे. एवढ्यात काही तो याला सोडणार नाही. तुम्हाला एक उतारा सांगते. तो तुम्ही औसेच्या रात्री तुमच्या गावच्या वेशीवर ठेवा. एका ताटामध्ये काही हिरव्या मिरच्या, 11 लिंब, हळदी कुंकू आणि एक जिवंत कोंबडी अमावस्येच्या रात्री ठेवा. हे ऐकून आम्ही सगळे परत घरी आलो. आता आम्ही अमावस्येची वाट बघत होतो, पण तिला आणखी 7-8 दिवस बाकी होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी माझा त्रास परत सुरू झाला आणि मी मोठमोठ्याने ओरडू लागलो. माझे डोळे एकदम लाल झालेले आणि एकदम रागाच्या आवाजात ती आत्मा बोलू लागली, मी सांगितलं होतं ना, मला तुम्ही हाकलू शकणार नाही. हे माझं घर आहे. आता असेल हिंमत तर काढा मला इथून. हा सगळा प्रकार बघून आई आणि वडील आता खूप घाबरले होते. काय करावं म्हणून आईने देवघरातील स्वामी समर्थांसमोर ठेवलेली माळ आणली आणि जबरदस्तीने माझ्या गळ्यात टाकली. तोच मी शांत होऊन शुद्धीवर आलो. मला हे सगळं होताना काहीच आठवत नव्हतं. मग वडिलांनी घडलेलं सगळं त्यांच्या एका जवळच्या मित्राला सांगितले. त्यांनी मला गाणगापूरला घेऊन जा असं सुचवलं. 2 दिवस तिथे राहून आरतीला मला उभं करायला सांगितलं आणि संगमावर आंघोळ करायला सांगितली. वडिलांनी त्याच रात्री निघायचा निर्णय घेतला आणि सगळं आवरून आम्ही गाणगापूरला निघालो. मी सोबत जाण्यास नकार देत होतो. मी गाडीमध्ये बसत नव्हतो, म्हणून वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी मला जबरदस्तीने धरून गाडीमध्ये बसवलं आणि ड्रायव्हरला गाडी फक्त गाणगापूर आल्यावर थांबव असं सांगितलं. सर्वांनी मला एकदम धरून ठेवलेलं होतं, कारण त्यांना कळत होतं की हा कधीही सुटण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही सकाळी तिथे पोहोचलो. तिथे पोहोचून आधी आम्ही संगमावर आंघोळ केली. संगमामध्ये उतरताच माझा हात आणि मान परत दुखायला सुरू झाली, पण यावेळेस त्या आत्म्याला बाहेर येता आलं नाही. आंघोळ करून आम्ही मंदिराकडे निघालो. जसजसं आम्ही मंदिराजवळ मध्ये जायला निघालो, मला आता घबराहट सुरू झाली. मी वडिलांना सांगितलं आणि म्हणलं, मला बरं नाही वाटत आहे, मी बाहेर थांबतो. पण त्यांनी मला हाताला धरून मध्ये घेऊन गेले. मध्ये जाताच आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. जसं आम्ही मंदिराजवळ पोहोचलो, मी अचानक ओरडायला लागलो, सोडा मला, मला बाहेर जाऊ द्या. मी खूप रागात आणि पूर्ण ताकदीने सर्वांना ढकलत होतो. मग तेथील पुजाऱ्यांनी वडिलांना सांगत मला मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर बसायला सांगितलं. सर्वांनी मिळून मला जबरदस्तीने तिथे नेऊन बसवलं. मी एकटा असून 2-3 माणसांना मी आवरत नव्हतो.
मग पुजाऱ्यांनी मंदिरातून दत्त महाराजांच्या पूजेचे पाणी घेऊन आले आणि माझ्या अंगावर शिंपडले. तोच मी एकदम मोठ्याने किंचाळलो आणि बेशुद्ध पडलो. नंतर मला जाग आल्यावर पुजाऱ्यांनी मला परत एकदा संगमावरी आंघोळ करायला सांगितली. मी आंघोळ केली आणि परत येऊन दर्शन घेतले आणि मी माझ्या त्रासातून मुक्त झालो. दुसरी कथा, स्पेशल रूम. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सोबत थांबला आहात? कधी तुम्ही तिथे असताना काही विचित्र अनुभवले? आजची ही गोष्ट अशाच एका डॉक्टरच्या अनुभवातली आहे. दवाखाना म्हणालं की आपल्याला आठवतो डॉक्टर, औषध, उपचार, पण या पलीकडे पण बघितलं तर तिथे असतात कित्येक लोकांची इच्छा, अपेक्षांचा अंत म्हणजेच मृत्यू. असं म्हणतात की जेव्हा आपलं शरीर नैसर्गिकरित्या सोडतो तेव्हा तो भटकत नाही, पण तोच आत्मा जर अनैसर्गिकरित्या शरीर सोडतो तेव्हा तो अतृप्त असतो आणि भटकत राहतो. आजची गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातली. मी डॉक्टर शिरीष जोशी, वय 28 वर्ष. मूळचा मी संभाजीनगर जिल्ह्यातला. पूर्ण शिक्षण संभाजीनगरलाच झालं. पुढे प्रॅक्टिससाठी म्हणून मी अहिल्यानगरला शिफ्ट झालो. माझ्या 2 बालपणीच्या मित्रांसोबत, शुभम आणि अक्षय. लहानपणापासून आम्ही नेहमी सोबत असायचो. शुभम हा डॉक्टर होता आणि अक्षय एक फार्मसिस्ट होता. अक्षय एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉबला होता. दोघेही सोबत राहायचे, म्हणून मीही त्यांच्यासोबत शिफ्ट झालो आणि शुभम ज्या हॉस्पिटलमध्ये जायचा तिथेच मीही ड्युटी जॉईन केली. शुभम हा नेहमी इव्हिनिंग ड्युटीवर असायचा आणि मी नेहमी नाईट ड्युटीवर असायचो. आम्ही तिघेही मित्र खूप खुश होतो. मित्रांसोबत असल्यामुळे दिवस कसे सरत होते कळतही नव्हतं. जवळजवळ 1 महिना गेला. शुक्रवारचा तो दिवस होता. नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्या दिवशी माझी ड्युटी ICUमध्ये होती. मी वेळेवर पोहोचून आधीच्या डॉक्टर सहकार्याकडून पेशंटची माहिती घेतली आणि पेशंटची तपासणी करण्यासाठी राऊंडवर निघालो. सर्व पेशंटना बघून मी येऊन माझ्या बसण्याच्या ठिकाणी येऊन बसलो. रात्रीचे 11 वाजलेले. नंतर मग नर्सकडून सर्व फाईल घेऊन मी पेशंटचे राऊंड लिहित बसलो. राऊंड आणि मेडिकल चार्ट भरता भरता रात्रीचे 12:30 वाजले. सगळं काम आवरून मी थोडा वेळ एखाद्या रिकाम्या बेडवर झोपायच्या तयारीत होतो. मला रात्रीतून खूप तहान लागते, म्हणून मी बॉटल घेऊन पाणी आणण्यासाठी 3rd फ्लोअरवर गेलो. 3rd फ्लोअरवरती सर्व महिला वॉर्ड होते. रात्र झाल्या कारणाने सर्व पेशंट आणि त्यांचे नातेवाईक झोपले होते आणि लाईटही थोडे कमीच सुरू होते. पायऱ्यांना लागून मोठा वॉर्ड होता आणि पलीकडे स्पेशल रूम्स होत्या. दोघांच्या मध्ये 3-4 फूट जागा होती. सर्व पेशंट वॉर्डमध्ये असल्याकारणाने स्पेशल रूम्सकडील लाईट्स बंद होते आणि तिकडे अंधार होता. दोन्हीच्या मध्ये पाण्याचा नळ होता. मी बॉटल घेऊन पाणी भरायला गेलो. बॉटल भरत होतो तेवढ्यात माझ्या कानावर आवाज आला, डॉक्टर. कोणीतरी मला आवाज देत होतं. मी मागे बघून उत्तर दिलं, कोण आहे? सिस्टर. मला तिथे कोणीच दिसलं नाही. मला वाटलं माझा भास होता. मी खाली ICUमध्ये येऊन झोपलो. याविषयी मी कुणालाही काही बोललो नाही. नंतर बऱ्याच दिवसांनी अशाच एका रात्री मी नेहमीप्रमाणे ड्युटीला गेलो. त्या दिवशी माझी ड्युटी फिमेल वॉर्डला होती आणि शुभमही त्या दिवशी नाईट ड्युटीला होता. वॉर्डचे काम संपवून मी मोबाईलवर टाईमपास करत बसलो होतो. साधारणतः रात्रीचे 1:30 वाजले असतील. मला वॉर्डच्या काचेच्या दरवाजावर एक सावली दिसली. स्पेशल रूमकडे जाताना मला वाटलं सिक्युरिटी काका असतील किंवा पेशंट असेल, म्हणून मी त्यांच्याकडे जायला उठलो. मी हळूच बाहेर आलो आणि स्पेशल रूमकडे कोण गेलं बघत होतो. पण मी बाहेर येऊन बघितलं तर तिथे मला कोणीच दिसत नव्हतं. म्हणून मी आवाज दिला, सिक्युरिटी काका, तुम्ही आहात का? सिस्टर. काहीच उत्तर आलं नाही. समोरून मला वाटलं पलीकडे स्पेशल रूममध्ये एक पेशंट होती. त्याचे कोणी नातेवाईक असतील.
अचानक माझ्या कानावर कुणाच्या तरी रडण्याचा आवाज पडला. रात्रीची शांतता होती म्हणून हळूहळू येणारा तो आवाज माझ्या कानावर पडला. तो हळूच येणारा आवाज मला स्पेशल रूममध्ये असलेल्या पेशंटचा असावा असं वाटलं आणि म्हणूनच मी त्या आवाजाकडे वळलो. पुढे जाता जाता तो आवाज वाढत होता. मी पेशंटच्या रूममध्ये गेलो आणि बघितलं तर पेशंट गाढ झोपेत होता. त्यांना न उठवता मी दार लावून परत बाहेर आलो तर कळालं की आवाज शेवटच्या रूमजवळून येतोय. ती रूम नेहमी बंद असायची. मी हळूहळू पुढे आवाजाकडे गेलो तर आवाज आणखीच वाढत होता. आता रडण्यासोबत ओरडण्याचा सुद्धा आवाज येऊ लागला. मी थोडं पुढे जाऊन आवाज दिला, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे. तोच रडण्याचा तो आवाज बंद झाला. आवाज बंद झाला म्हणून मी पुढे न जाता परत फिरलो. रात्र होती आणि अंधारही होता म्हणून माझी पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. मी पाण्याच्या नळाजवळ पोहोचताच पाठीमागून दार उघडण्याचा आवाज आला. आता मात्र मला भीती वाटत होती. मी हिंमत करून मागे वळून बघितलं. लख्ख अंधार होता तिकडे. मी बघितलं तर तिथे मला दारात कुणीतरी बसलेलं दिसलं आणि आधी येत होता तसा हळूहळू रडण्याचा आवाज परत यायला लागला. अंधार होता म्हणून कोण आहे बघण्यासाठी मी सगळे लाईट्स पटकन लावले तर तिथे मला एक 22-23 वर्षाची मुलगी पोटामध्ये पाय घालून तोंड खाली लपून रडताना बसलेली दिसली. मी लाईट सुरू करताच तिने माझ्याकडे वर बघितले आणि ती मोठ्याने रडायला लागली जसं की तिला खूप त्रास होत होता. मला बघून मग ती उभी राहिली. मला आता जास्तच भीती वाटत होती. मी तिला घाबरत विचारलं, कोण आहे. तिने काहीही उत्तर नाही दिले. ती उभी राहताच माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. तिचे पाय पूर्ण जळलेले होते आणि तिचे कपडे शरीराला चिटकलेले होते. कमरेखालचा पूर्ण भाग जळालेला असल्याने ते दृश्य बघायला खूप भयानक दिसत होतं. हा सगळा प्रकार मी दुरूनच पाहत होतो. तिचे पाय बघताच माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. रडता रडता ती मुलगी हसायला लागली आणि हळूहळू पुढे यायला लागली. मला आवाज देत होती. ती मला केविलवाने आवाजात विचारत होती, डॉक्टर, मी ठीक तर होईल ना? सांगा ना डॉक्टर, मला घरी जायचं आहे. ती पुढे येत असल्या कारणाने मी खूप घाबरलो आणि मी तिथून कसाबसा पळ काढला आणि खाली 2nd फ्लोअरच्या ICU मध्ये आलो. मी खूप घाबरलो होतो. मला धाप लागली होती आणि मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मला श्वासही घेता येत नव्हता. मला असा पाहून ICU मधील सर्व घाबरून मला विचारत होते, सर काय झालं, तुम्हाला एवढा घाम का आलाय? मला काही सुचत नव्हतं. ICUचा सगळा स्टाफ तिथे जमा झाला. शुभम मला अशा अवस्थेत बघून घाबरून म्हणाला, काय झालं रे, एवढा कशाला घाबरला? काही त्रास होतोय का? मी मान हलवत नाही म्हणालो. मग त्याने मला पाणी दिलं आणि शांत हो म्हणाला. मी थोडा शांत होऊन तिथेच खुर्चीवर बसलो. थोड्या वेळाने सगळे हळूहळू आपल्या आपल्या ठिकाणी गेले. शुभमने मला परत विचारले, अरे काय झालंय, बोलशील का आता? मी मान हलवत हो म्हणालो. आमच्यासोबत सिक्युरिटी काका पण होते तिथे. मग मी आज आणि याआधी झालेला सर्व प्रकार त्या दोघांना सांगितला. शुभमचा यावर विश्वास बसत नव्हता. हे सगळं ऐकून सिक्युरिटी काका शुभमला म्हणाले, सर खरं सांगत आहेत, ती रूम बंद का असते माहीत आहे? काका पुढे बोलले, मागच्या वर्षी त्या रूममध्ये एक अर्ध जळालेली 22-23 वर्षाची मुलगी ॲडमिट होती. जळण्याचं कारण तिच्या घरच्यांनी डॉक्टरांना सांगितलं की खूप वेळ पाण्याचा हीटर चालू राहिल्याने हीटर फुटलं आणि तिचे दोन्ही पाय, कमरेखालील भाग पूर्ण जळाला होता. त्या मुलीला आणलं तेव्हा ती खूप त्रासामध्ये होती. जोरजोराने ओरडत होती, रडत होती. पूर्ण कपडे तिच्या शरीराला चिटकले होते. पुढे 1 महिना तिला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली पण ती शेवटी काही वाचली नाही. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडून ऐकायला भेटलं की तिच्या आईने तिच्या अंगावर ते पाणी फेकलं होतं कारण तिने एका दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम संबंध केले होते. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये काही लोकांना हा असा अनुभव यायला लागला
आणि काही पेशंटला सुद्धा तसाच अनुभव आल्याने तो दरवाजा बंद करायचा निर्णय हॉस्पिटलने घेतला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या